चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। भाषण करताना आश्वासन न देण्याचा निवडणूक आयोगाचे आदेश आहे, तरी सुद्धा या नेत्यांनी प्रलोभन दाखवली, त्याचबरोबर त्यांनी आश्वासन दिल्याचा आरोप त्यांच्या विरोधात आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवलेली आहे। आयोगाच्या आदेश मतदारांना प्रलोभन दाखवली जात असल्याच्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवल्याची माहिती आहे। तर विकास निधीचं आश्वासन दिल्याने निवडणूक आयोगाची ही नोटीस गेल्याची माहिती समोर येते आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे प्रचार मैदानात उतरलेले होते, पण काही वेळेला त्यांनी लोकांना आश्वासन दिल्याचं पाहायला मिळालं होतं। निधीविषयी सुद्धा त्यांची वक्तव्य समोर आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवल्याचं कळतंय। आणि दुसरीकडे आहेत बावनकुळे, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय। जे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत त्याच्या विरोधामध्ये आश्वासन दिल्यानं आता त्यांना ही नोटीस पाठवल्याची माहिती समोर येते। या नोटीसला ते कसं आता स्पष्टीकरण देणार आणि काय कार्यवाही त्यांच्यावर होणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।